आज इथं आपले सहकारी शेतकरी वर्गातले उपोषणासाठी बसलेले आहेत. बाकीच्या कारखाना जो आपण सहकारी कारखाना आता आपण अभिजित आबा यांना चालवण्यासाठी दिलेला आहे, काही शर्तीने अटीच्या चौकटीमध्ये हा कारखाना त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. शेतकऱ्यांच्या मागणी एवढीच आहे की पंढरपूरमध्ये जे आंदोलन झालं, जे उपोषण झालं, त्या धर्तीवर जो रेट ठरवला गेला या जिल्ह्यामध्ये सर्वत्रच 3,000 रुपये टनाला जो रेट आहे तोच इथल्याही कारखान्याला मिळावा हा या इथल्या परिसरातील सांगोला तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. तो मिळवण्यासाठी सर्वच लोक प्रयत्न करतात. मी आबांना फोन केला, त्या संदर्भात त्यांनी सकारात्मक तरी बोललेत की आम्ही याच्यामध्ये मार्ग काढू. त्यांनी त्यांच्या तांत्रिक अडचणी सांगितल्या, पण तुमच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की जरी त्यांच्या तांत्रिक अडचणी असतील तरी शेतकरी वर्ग, मी आज ऊस उत्पादक आहे, मलाही त्याच्याबद्दलच्या अडचणी कळतात. प्रामुख्याने ह्याच्यामधल्या शेतकऱ्यातला जो खर्च वाढलेला आहे आणि ज्या पद्धतीचे रोजगार पण मिळत नाही शेतकऱ्याला, जे मोठे शेतकरी आहेत त्यांना तर एवढ्या अडचणी येतात की रोजगारही मिळत नाही. या सगळ्यातून एवढा खर्च करून आज रोजगारी पण जवळपास 500-400 रुपयेपर्यंत गेलेली आहे. ह्याचा सगळा खर्च जर बघितला तर 3,000 रुपयेही कमी पडत आहेत, पण तोही किमान जर भाव मिळत नसेल तर शेतकरी अडचणीत येईल, ही माझी भावना आहे. अभिजित आबाला मी पहिलाही विनंती केली, फोनद्वारे विनंती केली, तुमच्या माध्यमातून विनंती करतो की शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी. जी काही सोलापूर जिल्ह्यासाठीचा जो रेट ठरलेला आहे तो सगळ्याच कारखानदारांना लागू होण्यासारखा आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. ही शेतकरी आज उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना मी काळजी घ्यायला सांगितलेलीच आहे, पण त्यांचा हट्टच आहे की आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही काही इथून उठणार नाही. त्यामुळं यांच्या जीवाची तर पर्वा करून आबांनी निर्णय त्यांचा बदलावा आणि कालच झाली चर्चा त्याप्रमाणे ते सकारात्मक राहतील अशी अपेक्षा आहे आणि या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माझी भावना आहे.